सर, हा बोलो श्रद्धा. हा नफा तोटाचा प्रश्न आहे तो मला समजला नाही. कुठला? हा आपल्या संघर्षाच्या पुस्तकातला. हा हा वाला. या प्रश्नाची गोष्ट करू राहिले तू. हा हा छापील किमतीवाला. बघा, एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, तरी त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत जर 2300 रुपये असल्यास खरेदी किंमत काढा. ठीक आहे. अशा प्रश्नामध्ये काय होते, तुम्हाला छापील किंमत दिली तर खरेदी विचारते आणि खरेदी दिली तर छापील विचारते. तर नफा तोटा आपल्याला कशावर होणार आहे? खरेदीवर. आणि सूट कशावर भेटणार आहे? छापीलवर. बस एवढंच कनेक्शन जमलं पाहिजे. मग छापीलच्या बाजूला काय घ्यायची? सूट. आणि खरेदीच्या बाजूला काय घ्यायचा? नफा किंवा तोटा. एवढं सिंगल लाईन कॅल्क्युलेशन केलं तर आपला प्रश्न सॉल्व्ह होतो. आता यांनी काय म्हटलं की छापील किमतीवर 25% सूट देतो. मग 25% सूट म्हणजे मायनस करायची, म्हणजे किती राहणार? 75. आता कपाटाची छापील किंमत दिलेली आहे म्हणून ती घेतली या ठिकाणी 2300. मग आता खरेदी आपल्याला काढायची आहे म्हणजे माहित नाही. नफा दिला की तोटा, तर 15% नफा. नफा झाला तर 100 वर वाढवायचे, तोटा झाला तर 100 मधून मायनस करायचे, म्हणजेच काय होणार? 115. ठीक आहे. आता बघा, 23 एक 23, 23 पंच 115. त्यानंतर हे 2 0 आहे म्हणजे 100 आहे. 5 एक 5, 15 5 75, 15 गुणिले 100 म्हणजे किती? 1500. ही झाली तुझी खरेदी किंमत. समजलं का? हो सर. पण एक प्रश्न तू पण सॉल्व्ह करशील आता. ठीक आहे. हा एक प्रश्न बघा, तुम्ही पण सॉल्व्ह करायचा आहे. तू आपलं चॅनल सबस्क्राईब केलंय का? नाही. संघर्ष अकॅडमी वर्धा हे आपलं युट्यूब चॅनल आहे, हेच आपलं टेलिग्राम आहे आणि हेच आपलं इन्स्टाला आहे. आताच्या आता सबस्क्राईब कर आणि आपल्या मित्रांना पण सांग. तुम्ही पण करायचं आहे.